चला आपण वेन डायग्राम चालू करू. Venn diagram. British logician John Venn was the first to use closed figure to represent sets. Such a representations are called Venn diagram. फिगर नुसार दाखवून त्याला व्हेन डायग्राम असं म्हणतो. त्याच्यावरूनच आपल्याला सगळं समजते डायग्राम वरून. Venn diagram are very useful in order to understand and illustrate the relationship among sets and solve the example based on sets. Let us understand the use of Venn diagram from the following example. ह्याच्यामध्ये वेन डायग्राम हे दिलेलं आहे आपल्याला. कोणत्या मेथडने दिलेलं आहे? लिसनिंग मेथड. सेट ए इज शोन बाय वेन डायग्राम आणि ते वेन डायग्राम इथं केलेला आहे. अशा पद्धतीने आकृती काढली, त्याच्यात 1 2 3 4 5 लिहिलं. हे झाली वेन डायग्राम. वेन डायग्राम गिवन अलॉंग साइड रिप्रेझेंट द सेट बी. बी मध्ये हे दाखवलेलं आहे इंटिजर्स. हे दाखवलं रूल मेथडनं केलेलं आहे. त्याची वेन डायग्राम ह्याच्या पद्धतीने केलेली. म्हणजे फक्त वेन डायग्राम मध्ये केलं की ते लिहून घ्यायचे आणि वेगवेगळे असले त्याच्यामध्ये वेगवेगळे दाखवायचे. सॉल्व केलेले सबसेट कशाला म्हणायचं ते पाहू. If A and B are two given sets and every elements of set B is also an elements of set A, then B is a subset of A, which is symbolical written B include A. It is read B subset B of A is subset of A or B subset A. एक्झाम्पल दिलेला आहे. हे एक्झाम्पल ए मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट्स आहेत. बी मध्ये 2 4 6 8 दिलेले आहेत. म्हणजे बी एव्हरी एलिमेंट्स ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट्स ऑफ सेट ए. म्हणजे बी मधले जे एलिमेंट्स आहेत ते सर्व ए मध्ये इन्क्लूड आहेत. म्हणून आपण अशा पद्धतीने लिहू शकतो बी सबसेट ए. हे साइन जे आहे सबसेटचं साइन आहे. बी हा ए चा सबसेट आहे असं आपण याच्यामध्ये असं दाखवू शकतो हे साइन. दिस कॅन बी रिप्रेझेंट बाय वेन डायग्राम ॲज शोन अबोव. आणि वेन डायग्राम न असं दाखवू शकतो. हे बी सबसेट असं अंदर दाखवेल ते या सेट मध्ये दुसरी फिगर सबसेट. अशा पद्धतीने वेन डायग्राम आपण दाखवू शकतो. सबसेट काढायचं असलं तर अशा पद्धतीने दाखवायचा. पुढे बघू आपण ऍक्टिव्हिटी मध्ये सेट ऑफ स्टुडंट इन क्लास and set of students in the same class who can swim are shown by the Venn diagram. Observe the diagram and draw Venn diagram of the following subset. Set of students in a class, set of students who can ride bicycle in the same class. याच्यामध्ये दिलेलं आहे. A student in a class, student who can swim. Venn diagram पहिल्याची. तसंच सेट ऑफ स्टुडंट हु कॅन राईड बायसिकल इन द सेम क्लास. म्हणजे बायसिकल चालवतात ते याच्यामध्ये लिहायचं म्हणजे सबसेट सुद्धा होईल. सेट ऑफ फ्रुट्स इज गिवन फॉलोज. गोवा, ऑरेंज हे सगळे फ्रूटचे नाव दिलेले आहेत. शो दिस सबसेट फ्रूट विथ 1 सीड, फ्रूट विथ मोर दॅन 1 सीड. हे याच्यामध्ये शो दिस सबसेट दाखव. Fruit with 1 seed, fruit with more than 1 seed. जसे एक सीड म्हणजे एक सीड असलेले फ्रुट्स आणि एकापेक्षा जास्त असलेले असे तुम्हाला सीड वेन डायग्राम मध्ये दाखवायचे किंवा सबसेट मध्ये दाखवायचे. मग याच्यामध्ये गोवा काय आहे? गोवामध्ये मोर दॅन 1 आहे. ऑरेंज मध्ये मोर दॅन 1 आहे. मँगो 1 आहे. जॅकफ्रूट मध्ये मोर दॅन 1.
चिकू मध्ये मोर दॅन वन, जामुन मध्ये वन येते, कस्टर्ड ऍपल मोर दॅन वन, पपया मोर दॅन वन, प्लम्स वन, असे ते सबसेट आपल्याला दाखवता येतात. लेट अस सी सम मोर सबसेट इथं सॉल्व करून दिलेलं आहे. सेट ऑफ इंटिजर्स हिअर n सबसेट I because all natural number are integers. नॅचरल नंबर हा इंटिजरचा सबसेट असतो दाखवलेला. तसंच हे एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये स्क्वेअर रूट 25 याच्यामध्ये दिलेलं आहे, तर पी सबसेट ऑफ एस. तर हे पी मध्ये एस मधले सगळे पी मध्ये इन्क्लूड आहे, -5 आणि 5 याच्यामध्ये, म्हणून पी हा सबसेट आहे एसचा. ठीक आहे, रिमेंबर दिस. या अशा पद्धतीने हे आपल्याला लक्ष द्या. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. स्वतःचा हा प्रत्येक हा सबसेट असतो. ए हा ए चा सबसेट असू शकते. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. जो एम्प्टी सेट असतो तो सुद्धा प्रत्येक याचा सबसेट होऊ शकतो. ए इज इक्वल टू बी म्हणजे इक्वल आहे, देन ए हा बी चा सबसेट असतो आणि बी हा ए चा सबसेट राहतो जर इक्वल असले तर. फोर्थ मध्ये ए सबसेट बी आहे आणि बी हा सबसेट ए आहे, तर देन ए आणि बी हा इक्वल राहतो. हे सॉल्व करून दिलेले पॉसिबल सेट ए सॉल्व केलेले एक्झाम्पल्स आहेत. बाकीचं आपण उद्या बघू. ठीक आहे, ओके, बाय.